सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते। यावर्षी पहिल्यांदाच बुधा हलवाईने 56 भोग थाळी चालू केली गौरी गणपती करता। चला त्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आहे ते बघूया। दरवेळेस पारंपरिक मोदकांबरोबर ह्या वर्षी आम्ही 56 भोग ही थाळी गिरायकांसाठी खास विक्रीसाठी आणलेली आहे। त्या 56 भोग थाळीमध्ये पूर्ण सगळे मिठाईचे पदार्थ आहे की ज्यात काजू बेस मिठाई जी आपण असतो, काजू कतली, काजू रोल, नंतर काजू सँडविच असते, केशर कतली, अंजीर कतली, त्याच्यानंतर आपली पारंपरिक जी मिठाई असते गुलाबजाम, पक्का पेढा, जिलेबी, लाडू, खुर्चनवडी, सोनपापडी अशा म्हणजे असे सगळ्या पद्धतीचे एक 56 प्रकारची मिठाई आपण गिरायकांना खास गौरी गणपतीसाठी पुढे नैवेद्यासाठी ठेवण्यासाठी आपण हे केली की ज्या गणरायाची आणि गौरींची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो, त्यांच्यासाठी आपल्याला खूप छान प्रसाद देता यावा याच्याने आम्ही ती थाळी गिरायकांना साठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याची पण खूप छान प्रकारे बुकिंग आहे झालेली। गिरायकांना पण ती थाळी खूप चांगली पसंत पडली आहे। प्रत्येक जण कुतूहलाने विचारतं आणि थाळी बघितली तर प्रत्येक जणाला आवडती। खूप प्रचंड छान प्रतिसाद आहे त्या थाळीला। लहानपणापासून जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून आम्ही इथे येतो। अनेक पदार्थ, मिठाईचे पदार्थ यांच्याकडनं घेतो। एकदम खात्रीशीर ठिकाण आहे, क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे। खास सिंगरवरनं यायला सुद्धा आम्हाला इथं परवडतं, त्यामुळे निश्चित मी ग्राहकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा यांची क्वालिटी बघा आणि यांच्याकडचे पदार्थ। गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी करता वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिठाई घेऊन जात असतात, तर कसं वाटतं लाडू करंजी? आम्ही नेहमीच येतो आणि नेहमीच खूप सुंदर क्वालिटी असते त्यांची। मला जसं माहिती झालं की बुधा हलवाईने 56 भोग थाळी चालू केली, तर माझ्या पहिले विचार आला का आपल्या गौरी गणपती करता राजयोग जुळून आलाय, चला बुधा हलवाई येथील 56 भोग थाळी खरेदी करूया। आणि मित्रांनो, 56 भोग थाळीची प्राईस आहे फक्त 2000 रुपये आणि गौरी गणपती एकदाच येतात तर 2000 रुपये काहीच वाटत नाही। आणि 56 भोग थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहे, त्यात गुलाबजामुन, काजू कतली, मिठाई, मोदक, लाडू आणि स्पेशली बुधा हलवाईंची जिलेबी पण आहेत त्या थाळीमध्ये। तर मित्रांनो, तसेच इथे बुधा हलवाईमध्ये गणपती करता स्पेशली मोदक आहे, ते पण खूप छान आहे। मित्रांनो, मी तर मोदक खरेदी केली आणि कुठे चालला, लास्ट इज बेस्ट बुधा हलवाईची जिलेबी। चला जिलेबी कशी बनते ते आपण बघूया। आणि मित्रांनो, तिवंदा चौकला जर आले तर बुधा हलवाई जिलेबी नक्की ट्राय करा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि विसरू नका बुधा हलवाई जिलेबी नक्की ट्राय करा। मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात अनात बुधा हलवाईचं गोड नातं 56 भोग थाळी गौरी गणपती करता स्पेशली आले तुमच्या करता नाशिककर। कसली वाट बघताय, या की 56 भोग थाळीचा स्वाद घ्या।